ये लवकर गाडी पुढे नाही तुम्ही जे काय करा म्हणताय खाली येऊ नका खाली बसा की आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे आणि किती दिवस बसणार आहे काय मागण्या? मुख्यमंत्री युवा कार्य पक्ष महाराष्ट्रातील लाडके भाऊ ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता जर बघितलं तर 6 महिने त्या ठिकाणी त्यावेळेस मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर 5 महिन्याची मुदतवाढ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती. पण बघता बघता 11 महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे. मग 11 महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी 14 तारखेला मी मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं. त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सहकार्य पाहिजे होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही. म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्ही 11 महिन्यानंतर पुढं करायचं काय हा न सुटणारं कोडं आहे. आणि आम्ही एवढी मुलं आज माझ्या पाठीमागे बसलेले बघितलं असतील की फक्त प्रमुख आहेत हे संख्या नव्हे, प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष किंवा गट वाईज ग्रामपंचायत विभागामधले, जिल्हा परिषद विभागामधले, शाळेतले विभागामधले जे प्रमुख आहेत तेच या ठिकाणी आता उपस्थित आहेत. जर समजा सरकारने आमच्याकडे दखल जर नाही घेतली किंवा आमची विचारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली 36 जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून या ठिकाणी मी अमर उपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजपासून जीवनत्याग आंदोलन ह्या ठिकाणी मी कृष्णामाईच्या घाटावरती मंडप मारणार नाही. पाऊस ऊन वारा जे आहे त्याला समोर जाऊन फक्त मी एकटा ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात फक्त तरुण मी बाकी जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी उगं येऊ नका कोणी कोणाची गरज नाही देखील सांगत असताना देखील तुम्ही बसताय तर आम्ही म्हणून येतात. पण माझी ह्या माध्यमातून विनंती आहे सरकारना की आपण काही करा
कसंही करा, पण ह्या मुलांनी 11 महिन्यानंतर पुढं काय, ह्याला मुलांनी रोजगार आहे त्या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार, किंवा जे तुमच्यावर पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये 11 महिन्यानंतर हे पत्र कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही. मग 11 महिन्यानंतर ह्या मुलांनी नेमकं करायचं काय, यासाठी हा न सुटणारा कोड आहे, मुलाच्या आयुष्याशी खेळायला आहे. माझी सरकार मायबापाला विनंती आहे, जशी लाडकी बहीण योजना चालू आहे तसे लाडका भाऊ योजना जी आहे, या मुलांना 6,000, 8,000 आणि 10,000 ह्या मुलांना कामाची गरज आहे. एकीकडे तुम्ही जे प्रमाण रिटायर झालेले आहेत त्या शिक्षकांना परत तुम्ही कामावर घेताय, त्या लोकांना पुन्हा कामावर बोलताय, त्या लोकांना पेन्शन देताय, त्या लोकांना विसर देताय. माझ्या पोराला फक्त 10,000 पगार द्या, आहे त्या ठिकाणी कायमचं स्वरूपी रोजगार त्यांना उपलब्ध करून द्या, ही मागणी ह्या ठिकाणी माझी आहे. नमस्कार, माझं नाव आमिया अब्दुल्ला देसाई, मी मिरजेची आहे. माझी आस्थापना कसबे डिग्रज शेती शाळा म्हणून आहे, त्यात मी कृषी सहाय्यक म्हणून रुजू आहे. तर आम्ही सर्व जे प्रशिक्षणार्थी आहेत, आमच्या मागण्या आहेत की 11 महिने झालेत आम्हाला पूर्ण, ह्याच्या पुढे आमचं काय आहे, आम्ही काय करू शकतो, परत आम्ही बेरोजगार होणार, समाजाला आम्ही काय तोंड दाखवणार, याच्या वतीनं आम्ही सगळे इथं कृष्णामाई घाटमध्ये आम्ही आंदोलन करण्यासाठी बसलेलं आहे, उपोषण करण्याचं आमचं सुरू आहे. तरी आमचे सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या जिल्ह्याचे इथे आलेले आहेत. तरी आम्ही आमचं आंदोलन कधीपर्यंत होईल याची काय आम्हाला नाही आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही इथं बसलेलो आहे उपोषण करता. काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या हे आहेत की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा किंवा आहे त्या ठिकाणी आम्हाला रोजगार करून द्यावा, हेच आमच्या मागण्या आहेत. आम्ही 10,000 पेमेंटमध्ये किती पण असू दे, काय पण असू दे, आम्ही ते करायला तयार आहेच. आम्ही शासनाचं काम अडवत नाही, आम्हाला गरज आहे कामाची म्हणून आम्ही इथं उपस्थित आहे. आम्हाला काम द्या, आम्हाला ते स्थायी स्वरूपाचं रोजगार द्या. कधीपर्यंत आम्ही असं बेरोजगार होऊन प्रशिक्षणार्थी फिरणार? आम्ही बेरोजगार आहेच ते आहे, प्रशिक्षण बेरोजगार रोजगार म्हणून कधीपर्यंत फिरणार प्रशिक्षण घेऊन? पुढे याचा विचार सरकारने घ्यावा अशी सरकारांना आमची विनंती आहे कळकळीची. आज तुकाराम बाबाच्या नियोजनाखाली तुम्ही कशा पद्धतीने आंदोलन केलं? आम्ही तुकाराम बाबा महाराजांच्या आंदोलनाखाली सगळ्यांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळी जे प्रतिनिधी आहेत सगळे इथे येऊन एकत्रित येऊन आम्ही आमच्या मागण्या सरकारपुढे ठेवणार.